तुका मने आवडी धरी, तुका मने आवडी धरी, तुका म्हणे आवडी धरी, तुका म्हणे आवडी धरी, कृपा करी म्हणून, कृपा करी म्हणून तारुभव सागरीचे, सागरीचे तारुभव सागरीचे. माझी फार दिवसाची इच्छा आहे. मला फार वाटतं पुरुषाचा तळात पांढरा नको आणि बाया माणसांचा काळा नको. हळूहळू डाउनलोड होते का? रेंज नाही का? बाया माणसांचा काळा नाही पाहिजे का? कल्याण पडगा बस झालं, बंद करा. एवढा रामदेव बाबा प्रसन्न आहे ना, दंतकांतीने दात घासा ना. नाही ते मशिरीच घासणार. फार त्या फुफ्फुसाची घशिरी करून टाकली तुम्ही. माझी हात जोडून विनंती आहे, या कथेत तुम्ही काही देणार असाल तर एवढं द्या की आमच्या माता माऊली आजपासून मशिरी बंद करतील. हो, बंद करतील. नको ना, मरेपर्यंत जगायचं आहे ना आपल्याला. आणि आता तुम्ही त्यांच्याकरता टाळ्या वाजवल्या, आता तुम्हाला त्यांना जरा चान्स भेटली ना, काय तळ हाताला खाज येते का तुझ्या? बरे तंबाखूवाले एवढे डेंजर असतात ना खाणारे, तुम्हाला अंदाज नाही. मला एक भेटला कीर्तन झाल्यावर. तुम्हाला काय माहितीये महाराज तो का आम्ही किती महान प्रबोधनकार. म्हटले कसं काय? ते म्हणे हा भारत देश, याच्यावर जन्माला आलेल्यांना लोक काळे म्हणतात. त्याच्यावर ईस्ट इंडिया कंपनी, गोऱ्यांचं राज्य आलं. 1857 पासून युद्ध सुरू झालं. तोफाचे बार उडाले. टिळक तुरुंगात, गांधी तुरुंगात. उरलेल्यांचं नाव लोकांच्या तोंडी राहिलं. विठ्ठल कराल ना असं? पुरुषांना विनंती आहे, तुम्ही तंबाखू खाऊ नका, कॅन्सरला निमंत्रण देऊ नका. आणि माता माऊल्यांनो, तुम्ही मशेरी घासू नका. हळूहळू सुरुवात करा. पाहिजे तर आधी भाकरी भाजताना घासायची बंद करा, म्हणजे मग नंतर हळूहळू बंद करा, म्हणजे भाकरी खाताना छान वाटेल. विठ्ठल व्यसनांचा अजिबात आग्रह धरू नका. तुम्ही भजन मार्गी बना, हा आग्रह आहे ना. ते गेले तिकडं दिंडी, एकट्याला तर जाता येईना. ती नेली बेडरूम मध्ये. आणि ते ज्यांचं घर पक्क गावाच्या बाहेर असतं ना, त्याच्याकडे फक्त सप्ताह कमिटीने पालखी नेऊ नका. बघा पुढच्या वर्षी सप्ताह होतो का विठ्ठल. आणि शेजारी आहेच पेटवाला, तुमची तर पालखीने आणली, तुमची तर पालखीने आणली. तेही असा केलाच कसा? डेअरिंग झाली कशी? तो पण प्रतिज्ञा. बघू पुढच्या वर्षी कसा सप्ताह होतो. ती दिंडी गेली बेडरूम मध्ये. बरं ते जाळायला पाहिलं. नैनम दहती पाव कहा, ते जळालं नाही. आता तुला एक काम कर, शेजारच्या गणपतरावला उठून आण जा. ती म्हणाली उठून आण जा नाही, चला दिंडी सोळा बाहेर. तुम्हाला सांगतो, हा त्यांना पण देवपाटावर उभं राहून जाऊ द्या. आता देव पण थकला, यो बाबा कसा थकन आहे असं मनात आलं ना तुमच्या विठ्ठला. आपण न थकण्यासाठी जन्माला आलेले. अजिबात घाबरूच नका तुम्ही. काही काळजीच करण्याचं कारण नाही. मग तुम्हाला सांगतो, म्हणे जा बोलून आण जा लवकर. बोलव, पार देवाना चक्कर यायला लागली. तू करते काय? महाराज बाहेर पडल्यानंतर जेव्हा बघितलं ही तुडुंब गर्दी, त्यांना वाटलं काल्याच्या कीर्तनाला कशी लोक येतील. इथलं पण मांडव फुल. बरं हे प्रार्थना करायला लागले, अरे अरे या ना, कोणी सोडवायला या ना, सोडवायला या. लोक सोडवायला नाही, ते सेल्फी काढायला या. एकाने तर युट्यूबच लावून दिलं, चला लाईव्ह दिलं लावून. ते म्हणतात दुसऱ्या कोणत्याच चॅनेलला नाही. विठ्ठला हे लाईव्ह फक्त आपल्याच चॅनेलला. हे सबस्क्रायबर वाढले. बर पुढे आता ते राहिलं उरलं सोडलं आजच ना, आता काय कुठं उद्या कोण. मग ते म्हणू लागले, अरे सोडवा ना, आम्हाला सोडवा ना यातून. तुकाराम महाराज तिथे गेले.
तुम्हाला याच्यातून जर सुटका पाहिजे असेल तर तुम्हाला बासरीवाल्याकडेच जावं लागेल. तुका म्हणे तुला येणे चला, नाही आम्ही नाही तिथं जाणार, आपला त्यांचा जमत नाही, आमची पायरी. अरे हो पायरी, शांतरा. ते म्हणाले का तुमचा हा प्रॉब्लेम त्यांच्याशिवाय सॉल्व्ह होणार नाही. त्याचं कारण आहे, मर्सिडीज बिघडली तर मारुतीच्या सर्व्हिस सेंटरला दुरुस्त होत नसते. विठ्ठला. वस्तू कुठल्या कंपनीची आहे त्याच कंपनीत न्यायला लागते. गाठ मारली कोणी? बासरीवाल्यानी. त्याच कंपनीत जायला लागेल. ती दोघं पुढं आणि आखा गाव त्यांच्या मागं. लग्नात दोघं सोबत चालले होते, तो पुढं ती मागं होती. आता त्याची दाढी हिची वेणी, त्यामुळे ही पुढं तो मागं. लग्न जमवताना पप्पानी फोटोज पाहिले होते, उंची मोजलीच नव्हती. ती 8.5 फूट, तो 4.25 फूट हाय हिल घालून उभा केला. याला उचलला तेव्हा बोल्यावर हार घालता आला. ही अशी फजिती. दोघं रडायला लागली. हे बघा, देव आयुष्यात हसवतो पण आधी रडवतो पण बरं. कारण आपली जी आसक्ती मोह माया आहे ना, ती सगळी झडून काढतो. तिथे गेल्यानंतर कृष्णाच्या चरणावर लोळणी घातली. मज सोडवी दातारा, कर्मापासोनी दुस्तरा. कृष्णाला किती वेळ लागतो? बंधनापासोनी उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. कृष्ण म्हणाला परत आपला नाद करायचा नाही. पण यशोदा मैया म्हणाली या अशा उचापती गावात चालू आहेत, म्हणजे याला जबाबदार फक्त आपलंच पोरग. मुलाची चूक मानणारी जगातली ती पहिली एकच आई. विठ्ठला. नाही तर आया पोराच्या बाबतीत नाकाव माशी बसून देतील तर कशाला. पाहुणा आला, त्यांनी जॅकेट काढलं आणि ठेवून दिलं. आता ते पोरत ते माती आणली, खिशात भरली. ते म्हणाले काय तुमची पोरं आहेत, माझ्या खिशात माती भरली. तर ते नाही ती माझी पोरं नाही, ती नंदची आहेत, दिवाळीच्या सुट्टीला आल्यात. ते म्हणाले मग तुझी पोरं कुठे आहेत? माझी पोरं माती भरायला नाहीत. मग तुमच्या बुटात पाणी होत आहेत. आपली पोरं तशी नाहीत. मग कशी आहेत? मैयाने कबूल केलं काय? हो माझ्या पोराची चूक आहे. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. मैयाने सांगितलं कृष्णा आपल्याला गोडाऊनचा राज भारा येत असला तरी आपल्याला कष्टाची सवय पाहिजे. आपल्या अंगाला लागलेली मोडलेली कष्टाची सवय परत लावता येत नाही. तुला रानात जावं लागेल. गायी चारायला गेलेला कृष्ण पाऊन वाजत आला. पाऊन. ते पाऊन तर बंद करा आता. कृष्ण म्हणाला नाही हे आपलेच माणसं आहेत, ते कधी लवकर भेटणार आहेत? ते म्हणले लवकर भेटणार म्हणजे आता पुढच्या महिन्यात आहे ना गाठ. विठ्ठला. ते म्हणाले अरे भाऊ पुढच्या महिन्यात वेळ घे पण आता जाऊ दे घरी. कृष्ण म्हणाला मग आता एक काम करा, आपापल्या शिदोऱ्या काढा. शिदोऱ्या काढा म्हटल्यावर ज्याचा तोच खायला लागला. अरे असं नाही, या सगळ्याचा काला झाला पाहिजे. यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या शिदोरीचा जो वाटला तो काला आहे. बिम्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये सुपरिसुरदो हासयन्नर्म विश्वे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ उद्बाल केलिहि पुंडली कमलदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो. मामा थोडं थांबा ना, 1 मिनिट. तेवढी हंडी फोडून जा. आमच्या बाबा महाराजांचे पट्ट शिष्य आणि परमसेवक आमचे यशवंत मामा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. गुरुसेवा कशी करावी त्याचा ते आदर्श आहेत. आपल्या परिसरातील सर्व महाराज मंडळी, विष्णू महाराज असतील आदी करून सर्व आपण उपस्थित राहिलात आणि संजयाचा हा यज्ञ आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यथास्थित असा संपन्न झाला. चांगलं काम करता करता आपलं जीवन यापन व्हावं आणि हाताला काम मुखाला नाम या रीतीने चालत राहावं. दुसऱ्याची स्त्री आम्हाला कायम माता दिसली पाहिजे, दुसऱ्याची संपत्ती आम्हाला कायम माती दिसली पाहिजे. भगवंताच्या नामात राहून जीवनाचं सोनं करता आलं पाहिजे. कथेचा यापेक्षा वेगळा आपल्याला निरोप नाही. विठ्ठल जय जय. या
क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही जारीला आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान जगीत निळाती गोड अवतार पांडुरंग आरती ज्ञान प्रगट होय मोहे विश्व ब्रह्माची वाईटकची देविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधुसंत आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद वाहिदा कविया आरती तुकारामा राघवे सागरातर पाषाण कारिये तैसे तुकवागे अभंग रक्षे आरती तुकारामा तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकास्यारे म्हणून रामेश्वरी स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा घाली मोठांगणमध्ये आनंद भोजन भगवान मागणी देख तुझ प्रती आहे या संताशी निर्विहेची मजदी तुका म्हणे आता उदार तू होई या संताशी निर्विहेची मजदी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तळकरी बसा निवेदक या जय श्री कृष्ण. श्री कृष्ण कथा 2024 आणि आजच्या काल्याच्या कीर्तनाने आजच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. महाराष्ट्रातनं भाषाप्रभू हरिभक्त बायन जगन्नाथजी महाराज पाटील यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण गेली 7 दिवस कथा ऐकली आणि अतिशय सुंदर असा काल्याचं कीर्तन या ठिकाणी ऐकले आहे. आजच्या 8व्या दिवसासाठी महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यजमान संजय आत्माराम बजागे आणि त्यांच्या बजागे परिवाराच्या वतीने महाराजांना मायेची प्रेमाची भेट देऊन महाराजांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मी महाराजांना विनंती करतोय या स्वागताचा आपण स्वीकार करावा. श्रीफळ आणि मायेची प्रेमाची भेट दिली जात आहे. जोरदार टाळ्या पुनश्च एकदा आपण वाजवले पाहिजे. मंडळी, महाराजांचे आगामी कार्यक्रम अर्थातच 1 जानेवारी 2025 रोजी सावरी देवाचा उत्सव किरिवली गावामध्ये धूमधडाक्यात साजरा होणार आहे आणि त्याच निमित्ताने आदरणीय महाराजांचं कीर्तन 7 ते 9 सावरी देवाच्याच प्रांगणामध्ये होणार आहे. तर या कीर्तन सेवेमध्ये आपण नक्कीच यायचं आहे. तसेच 22 तारखेला महाराजांच्या सरलांबे येथील आश्रमावर देखील 1 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये विदर्भ रत्न संजय महाराज पाचपोर यांचं अतिशय सुंदर कीर्तन होणार आहे. संपूर्ण दिवस हा कार्यक्रम आपण नक्कीच पाहणार आहोत. या सरलांबेच्या आश्रमाच्या कार्यक्रमाला देखील 22 डिसेंबरला आपण सर्वजण जायचं आहे. तसेच 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 31चा जो कार्यक्रम आहे तो यावर्षी आगरी धर्मशाळा पंढरपूर या ठिकाणी 3 दिवसाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार उपस्थित राहून हा 3 दिवस खऱ्या अर्थाने 31 कशी साजरी करावी आणि कुठे करावी तो आनंद सोहळा पाहण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी पोहोचावं अशी महाराजांच्या वतीने सर्वांना कळकळीची विनंती. तसेच लगेच पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला कथेची अजून एक पर्वणी आहे. राधाकृष्णाची कथा ऐकण्यासाठी 16 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2025 आमणे येथील दिलीप केणे यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महाराजांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. छोटीशी उद्घोषणा आहे. ऐकू कमी हॅलो हॅलो मगाशी आमचे रामदास पाटील सर
त्यांच्या मित्रपरिवारासह या ठिकाणी उपस्थित आहेत. 2020ला लॉकडाऊनमध्ये ठाण्याचे खारीगावचे विजय भाऊ पाटील यांनी आपल्याकडे 52 गुंठ्याचा भूखंड जो सरळांबे इथला आपला प्रकल्प त्या जमिनीवर आहे तिथला तो भूखंड त्यांनी प्रदान केला. जवळपास 1 कोटीच्या आसपास त्या जागेचं मूल्य होतं आणि त्या भूखंडावर जो बागायतीचा पट्टा आहे तिथे आता डिसेंबरपासून सगळं हिरवळ असते आणि त्या जागेवर वानप्रस्थाची इमारत उभी राहिली. श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय प्रचितीच्या कीर्तनाला ज्यांनी साथ केली ती मुलं तिथं फक्त 6 महिने झाली शिकतायत आणि 6 महिन्यात 4 मुलांनी कीर्तन केलं आहे आणि त्यांच्यात आता स्पर्धा लागली आहे. यांनीच 2 फेऱ्या केलं. तेव्हा तिथं हे ज्ञानदानाचं कार्य सुरू आहे. तुम्ही आमच्याकडे पैसे सुपूर्द करता, कोण सोनं देतं, कोण जमीन देतं. खरं तर तुमचं देणं सोपं आहे, परंतु त्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करणं ह्या आमच्या जबाबदाऱ्या खूप वाढलेल्या आहेत. आणि देवाने शरीराची साथ चांगली दिली आहे, आरोग्य अनुकूल आहे, परंतु या सगळ्या ओढ्यामध्ये तुम्ही नुसते देऊन दूर जात जाऊ नका. तुमच्यातली अशी माणसं पाहिजेत की महाराज तुम्ही कधीही आवाज द्या, कोणतीही सेवा. आणि त्याच्यासाठी कोणी मान्यवर पाहिजे नाही, सामान्य माणसांची जास्त गरज असते. कारण पडेल त्या कामाला लावणारा माणूस सामान्यच असतो ना. आणि हा जगन्नाथाचा रथ आहे, ढकलायला सगळेच लागणार आहेत, त्याच्याशिवाय ते होणार नाही. आणि 4 वर्षामध्ये तिथं सुंदरसा उपक्रम संपन्न होतोय. अनेक लोक तिथं येतात, तिथं शांतीचा अनुभव घेतात. आपली तर विद्यार्थीच जातात, परंतु मुंबईकडून, पुण्याकडून, विदेशातून सुद्धा तिथं एक मानसिक शांती मिळावी म्हणून 4-4 दिवस लोक येऊन राहतात, पारायण करतात, तिथला नैसर्गिक प्रसादाचा आनंद घेतात. हे सगळं सुरू असताना त्या परिवाराचे खूप उपकार आहेत, कारण त्यांनी 52 गुंठे आम्हाला सुपूर्द केली आणि 5.5 एकर जमीन वापरायला दिली, ज्याच्यात आश्रमाची आम्ही शेती करतो. विद्यार्थ्यांना लागणारा अन्नप्रसाद तो तर कुठून आणायचा. 4 माणसं घरात असली तर लोक म्हणतात महागाई झाली आहे. मग ह्या सगळ्या डोलाऱ्याला चालवायला तिथं भातशेती केली जाते. आपले खांडवळ वाशेऱ्याचे युवक तिथे आवनी लाणीला पण येतात. म्हणजे यंदा आले नाही म्हणून फक्त आठवण करून दिली मी की सगळ्यांची मदत तिथं असते, त्याच्याशिवाय तर काही होणार नाही. आणि आम्ही कुठेही गेलो तरी तुम्हालाच मागं यावं लागणार आहे. आमची माती, आमची माणसं, त्याचा बरेक तुम्ही मागे यावं म्हणून तर आम्ही लांब गेलोय, तेव्हा तुम्ही येत राहाल अशी आशा असते. पण ह्या सगळं करत असताना आपल्या परिसरातून हे सगळा खटाटोप करताना वाकडे साहेब याचा हेतू एकच आहे. मोठा सप्ताह करायचा झाला तर बाहेरून कीर्तनकार इथं आणले जातात. आणि जगन्नाथ महाराज नावाच्या साध्या माणसाचं एक स्वप्न आहे, सप्ताह घाटावर होईल आणि कीर्तनकार आपल्या कोकणातून जातील. ह्याच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून त्या वंचनेत असताना त्या जागेवर तिथली व्यवस्था लागते. मगाशी आल्या रामदास पाटील सरांनी मला तो गोड निरोप दिला. आपल्या जवळ म्हणजे जांभूळपाडा खांडवळ आहे ना आमचं, त्याच्या मागे उसरोली आहे, तिथे अभय मेस्त्री यांचं एक मोठं शेत आहे. जवळपास 12.5 एकराचं शेत आहे. पैकी त्यांनी 9-9.5 एकर डेव्हलपला दिली. आणि त्यांनी सकाळी निरोप दिला की पाटील सर तुम्ही महाराजांना जाऊन सांगा की सरळांब्याचं कार्य आहे ते चालत राहणार आहे, परंतु हा जो आपला सगळा भिवंडीचा पूर्वपट्टा आहे, हा जो परिसर आहे, इथं एखादं सेंटर असलं पाहिजे. मी माझी 3-3.5 एकर जमीन बाजूला राखून ठेवली आहे, तुम्हाला तिथं काय सुरू करता येईल ते तुम्ही जरूर करा. आणि मला असं वाटतं आपल्या अगदी हाकेच्या अंतरावर असं एक सेंटर आहे जिथं आपण सगळेजण मिळून महिन्यातून एकदा गोळा होऊयात. त्यासाठी प्रत्येक गावातला एक जण अशी एक समिती कार्यरत असेल, ज्या जागेवर आपल्याला मुलांना गायनाचे क्लासेस चालू राहतील, वादनाचे चालू राहतील, त्यांना भागवत, रामायण हे सगळं शिकता येईल. आणि मला असं वाटतं अभय मेस्त्रींचा तो निरोप रामदास सरांनी माझ्यापर्यंत पोहोचवला, मी तुमच्यापर्यंत तो नेतोय. मला वाटतं आपल्या सर्वांचा सहभाग जर झाला तर आमने लोणाड परिसर आळंदी पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही, यात दुमत नाही. तेव्हा तिथल्या मासिक उपक्रमाच्या सुरुवातीने तिथलं कार्य सुरू होईल. मला वाटतं आपल्या परिसरात वेगवेगळ्या निमित्ताने उत्सव चालू असतात. मला वाटतं एखादी संकष्ट चतुर्थी आपण पाहावी आणि त्या निमित्ताने तिथं दर महिन्याला एक कीर्तन सेवा, या निमित्ताने सगळे लोक एकत्र येतील. आणि त्या आता ते नगरचे राहायला भिवंडी, त्यांचा आपल्या परिसराशी काही संबंध नाही, पण आपल्या परिसरामध्ये धर्मकार्याला चालना मिळाली पाहिजे. याकरता आज जमिनीची काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. अर्धा गुंठा कोणता आपल्याला भेटतं का, याच्यावरून भांडणं चालली आहेत, बाण सरकवत आहेत लोक. असं असताना एवढा मोठा भूखंड आपल्याला हाताळायला प्राप्त होतोय. मला वाटतं त्या दात्यांकरता
पुन्हा एकदा खूप आपण जोरदार टाळ्यांनी हा निरोप नगरपर्यंत पोहोचला पाहिजे ही कामना व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्याला कामं करायची आहेत या तयारीला तुम्ही लागा हा निरोप देतो थांबतो. रामकृष्णारी. दादांना विनंती असेल 2 मिनिटं या, नाही तर 2 मिनिटं संजय बजागे यांच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. या रामदास पाटील सर बरोबर ना. बरोबर. या निरोप तुम्ही आणलाय ना. मनी ऑर्डरच्या पोस्टमॅनला चहा पाजायचाच असतो. रामकृष्ण हरी. श्री बजागे साहेबांनी हा ज्ञानयज्ञ इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. ज्ञानेश्वरांनीच सांगितलं आहे की हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जे जी झाड अवधानामृते वाढ शिंपोनी कीजे मग हे रसभाव फुली फुलेल नानार्थी फळभारे फळा येईल. फळाले आलेलंच आहे ते तुमचे धर्मे होईल सुकाळू जगा. महाराजाबद्दल काय बोलायचं. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती. चालताना वाळवंटी स्वस्ती पद्मे रेखिते. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणे ते ओठ जे ओविती मुक्ता फळे. देखणे ते ओठ जे ओविती मुक्ता फळी. आणि यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. आणि यांच्या लाघवाने सत्य होती कोवळे. धन्यवाद. मी पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आपला सर्वांच्या चरणी नतमस्तक घेतो. आपला धर्म वृद्धिगत करण्यासाठी विकसित करण्यासाठी महाराजांची तळमळ असते. त्यांच्या कीर्तनाच्या आता जसं मी सांगितलं अगो महाराज पण बोलले की आता जो काही आपल्याकडे हिंदू धर्माचा विजय झालेला आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हिस्सा नाही. सगळ्यात मोठा हिस्सा आहे तो वारकरी पंथ आणि कीर्तनकारांचा आहे. हे कीर्तनकार सामान्य जनांना उत्साहित करतात. तुम्ही मतदान करा कोणाला करा हे सांगत नाही पण त्यांचा लोक ऐकतात आणि त्याचाच परिणाम आहे. बाकी कशाचाही परिणाम नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मला इथे बोलवल्याबद्दल मी आपले धन्यवाद करतो. धन्यवाद. जय रामकृष्ण हरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने 1 गुंठा जागेसाठी भांडणं करणारा आपला परिसर परंतु आज इतका मोठा आश्रमाचा जवळजवळ 54 गुंठे जागा देऊन आणि 5 एकर जागा ही शेतीसाठी देणाऱ्या या परिवाराचा निरोप घेऊन आलेल्या महाराजांचा आपण सन्मान करतोय. महाराज तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. उपस्थित सर्व वारकरी संप्रदायातील वारकरी वैष्णव सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व सर्व महिला मंडळ बचत गट या विभागातील सर्व जाणते पुरुष तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांचं मी शब्दसन्मान हार्दिक स्वागत करतो. आणि आज संजय बजागे आयोजकांचा हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे दादांच्या शुभ हस्ते. तर याच ठिकाणी आपण प्रसाद घेणार आहोत. तर विनंती राहील ज्या पद्धतीने आपल्याला बसता येईल तसे बसा. ज्यांना जागा नसेल त्यांनी थोडं थांबायचं आहे. साहित्य एकमेकांवर पास करा फटाफट. महिलांच्या जागेमध्ये भात आणि वरणीच्या भाजी दिलेली आहे. पाणी खाली सांडू नका. पाणी मागतात द्या त्यांना पाणी पण खाली